बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। त्रिभाषा धोरणाविरोधात विरोधकांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेत पावसाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी या शासन निर्णयाची होळी करण्याचा निर्णय घेतला। मराठी भाषा केंद्रातर्फे पुकारण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह इतर राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। पहिलीपासून मातृभाषा आणि पाचवीपासून तिसऱ्या भाषेचा पर्याय असावा। पाचवीनंतर कोणती भाषा घ्यायची हे पालकांनी ठरवावं अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली। महायुती सरकारच्या काळात आदिवासी विभागाला 2025-26 या आर्थिक वर्षात सर्वाधिक 21,500 कोटी निधी देण्यात आला असून गेल्या सरकारच्या तुलनेमध्ये 3,000 कोटी रुपये अधिक असल्याचं आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी सांगितलं। मात्र आदिवासी विकास विभागाचा निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आला की नाही याबाबत भाष्य करणं टाळलं। शक्तीपीठ महामार्गामुळे राज्याच्या तिजोरीवर 86,000 कोटी रुपयांहून अधिक आर्थिक बोजा पडणार असल्याने राज्याचं संपूर्ण गणित बिघडून जाणार आहे। शक्तीपीठ महामार्गासाठी खुल्या बाजारात 6.75% दरानं कर्ज मिळत असतानाही हुडकोकडून 8.85% व्याजदरानं कर्ज घेण्यात येणार आहे। वाढीव दरानं कर्जाची परतफेड करणं आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही असा स्पष्ट अहवाल वित्त खात्यानं दिलाय। नवी दुचाकी खरेदी करताना यापुढे ग्राहकांना 2 हेल्मेटही खरेदी करावी लागणार आहेत। केंद्र सरकारनं या संदर्भात नवीन नियम आणलाय। हे हेल्मेट पुरवण्याची जबाबदारी दुचाकी उत्पादकांवर राहणार आहे। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून पहिल्या प्रवेश फेरी अंतर्गत 6,32,194 विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कॉलेज अलॉट करण्यात आलेले आहेत। त्यात कला शाखेच्या 1,49,791 विद्यार्थ्यांचा, वाणिज्य शाखेच्या 1,39,602 विद्यार्थ्यांचा तर विज्ञान शाखेच्या 3,42,801 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील वातावरण चांगलंच तापलेलं आहे। सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात याचे तीव्र पडसाद उमटत विरोधकांच्या आक्रमकतेमुळे त्रिभाषा धोरणाविरोधात रणकंदन होण्याची चिन्ह आहेत। मुंबईसारख्या कोट्यवधी लोकसंख्येच्या शहराला स्वच्छ पिण्याचं पाणी देणाऱ्या यंत्रणेलाच आता केंद्र सरकारच्या रेल्वे खात्यानं मोठा आर्थिक झटका दिलाय। पश्चिम रेल्वेनं बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून तब्बल 395 कोटी रुपयांची राईट ऑफ वे परवाना शुल्क म्हणून आगाऊ मागणी केल्याचं उघड झालं। नोकरदारांसाठी आधार असलेली डबेवाल्यांची सेवा 200 रुपयांनी महागलेली आहे। जूनपासून नवा दर लागू होणार आहे अशी माहिती नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी दिली आहे। राज्यातील पतसंस्थांनी बँकांच्या सहकार्यानं आणि नंतर फिनटेक कंपन्यांमार्फत ग्राहकांसाठी QR कोड सेवा सुरू केली होती। मात्र रिझर्व्ह बँकेनं पतसंस्थांच्या ग्राहकांची KYC अपडेट नसल्याचं कारण पुढे करत ही सुविधा देण्याचा आक्षेप घेतलाय। त्यामुळे पतसंस्थांच्या व्यवसायावर मर्यादा आलेल्या आहेत। KYCचे नियम पूर्ण केलेल्या पतसंस्थांच्या ग्राहकांना QR कोड सेवा सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली जाते। त्रिभाषा धोरणाबाबतच्या शासनाच्या निर्णयाविरोधात 5 जुलै रोजी मुंबई इथे होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं घेतलाय। मराठीप्रेमी नागरिकांबाबत राज्य शासन असंवेदनशील असल्याचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं म्हणणं आहे। महानगरपालिका शाळांच्या इमारतीमध्ये वर्ग खोल्यांसाठी आकारण्यात येणाऱ्या भाड्यामध्ये गेल्या वर्षी वाढ करण्यात आली। यामुळे मुंबईतील 220 खासगी शाळा आर्थिक संकटात सापडल्या असून या शाळा बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आणि त्यामुळे या भाडेवाढीला तात्काळ स्थगिती द्यावी अशी मागणी महामुंबई शिक्षण संस्था संघटनेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली। नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथे भरणाऱ्या कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी स्थापन करण्यात आलेल्या नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाला राज्य सरकारनं सर्वाधिकार दिले असून पुढील 3 वर्ष नाशिक जिल्ह्यात याच प्राधिकरणाची मक्तेदारी राहणार आहे। नाशिक महापालिका, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद आणि विभागीय आयुक्त अशा सर्व सरकारी, निमसरकारी या कार्यालयांना प्राधिकरणाचा आदेश पाळावा लागणार आहे। विविध प्रमाणपत्र, परवाने यासाठी देवाणघेवाण संस्कृतीच्या माध्यमातून पालिका कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या अडवणुकीतून नागरिकांना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे। महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या माध्यमातून पालिकेकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा ऑनलाईन पद्धतीनं घरपोच देण्याचा निर्णय नगरविकास खात्यानं घेतलाय। आता एक मोठी बातमी, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे आणि या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। या चहापानाच्या कार्यक्रमात विरोधक सहभागी होणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या मुद्द्यावरून
महाराष्ट्रातील वातावरण चांगलंच तापलेलं आहे, तर उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्ग, कर्जमाफी, लाडकी बहीण इत्यादी मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांचा राहील। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील विरोधकांच्या सुरात सूर मिळवत पहिलीपासून हिंदीच्या सक्तीला विरोध केलाय, पण सरकार हिंदीच्या सक्तीवर ठाम आहे। सरकारच्या या निर्णयाविरोधात सभागृह आणि सभागृहाबाहेर संघर्ष करण्याची जोरदार तयारी विरोधी पक्षांनी केली आहे आणि यामुळे हे अधिवेशन पहिल्या दिवसापासूनच वादळी ठरण्याची शक्यता आहे। राज्य सरकारनं महिला सक्षमीकरणासाठी लाडकी बहिणी योजना सुरू केली आणि त्यामुळे महिलांना आर्थिक बळ मिळालं। आता मुंबई बँकेनं या लाडक्या बहिणींना आणखी आर्थिक सक्षम करण्यासाठी पाऊल उचललंय। 10 लाख लाडक्या बहिणींना प्रत्येकी 1 लाखांचं बिनव्याजी कर्ज देणार आहेत आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना छोटा मोठा उद्योग व्यवसाय सुरू करणं शक्य होणार आहे। अजित पवारांनी माळेगाव सहकार कारखान्याच्या विजयाबद्दल मतदारांचे आभार मानले आहेत। हा विजय सभासद आणि शेतकऱ्यांचा असल्याचंही ते म्हटले। भंडारा जिल्ह्याला 3.5 कोटींचा निधी दिल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय, तर नरेंद्र भोंडेकर यांना बहुमतानं निवडून दिलं म्हणून आभार मानायला आल्याचंही ते म्हटले। मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सत्तेत राहणं गरजेचं असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी केलेलं आहे, तर लवकरच निर्णय घेणार असल्याचं म्हणत त्यांनी भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले। बुलढाण्यात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिलेत। दरम्यान शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं। हिंदी सक्तीचा जी.आर. महाविकास आघाडी नाही तर भाजप सरकारनं काढलाय। त्रिभाषा धोरण मागे घेईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिलाय। त्रिभाषा धोरणाबाबत उद्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। तसंच हिंदी भाषेची सक्ती नाही, मात्र हिंदी भाषेचा 5वी पासून विचार व्हावा असंही अजित पवार यांनी म्हटलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी मनसे नेते बाळा नांदगावकर यांची भेट घेतली। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये 5 जुलैच्या मोर्चाच्या नियोजनाबाबत चर्चा झाली। पुण्यामध्ये ठाकरेंचे शिवसैनिक आणि मनसैनिक यांनी चाय पे चर्चा केली। येत्या 5 जुलैला होणाऱ्या मोर्चाबाबत दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली। ठाकरे बंधूंचा 5 तारखेचा मोर्चा मतदारांची दिशाभूल करणारा असल्याचं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलंय, तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीची मतं जमा करण्यासाठी हा मोर्चा असल्याचं म्हणत त्यांनी टीका केली आहे। डोंबिवलीमध्ये विद्यानिकेतन शाळेच्या बसवर माय मरो मौसी जगो अशा आशयाचं बॅनर लावण्यात आलेलं आहे आणि या बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे। मराठी भाषा सोडून हिंदीमध्ये बॅनर लावल्यानं मराठी प्रेमींकडून जोरदार टीका करण्यात येते। भाजप स्वतःच्या चुका लपवत असल्याची टीका अरविंद सावंत यांनी केली आहे, तर मराठी भाषेच्या प्रश्नासाठी कोणत्याही पक्षाला बोलावण्याची गरज नसल्याचं म्हणत त्यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्यावर आनंद व्यक्त केला। आता एक मोठी बातमी, 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर झालेली आहे, तर पहिल्या प्रवेश फेरी अंतर्गत 6,32,194 विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कॉलेज अलॉट करण्यात आलेले आहेत। त्यात कला शाखेच्या 1,49,791 विद्यार्थ्यांचा, वाणिज्य शाखेच्या 1,39,602 विद्यार्थ्यांचा, तर विज्ञान शाखेच्या 3,42,801 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। नागपूरच्या वर्धमान नगर परिसरातील पारडी उड्डाण पुलावर एकानं दुचाकीवरून स्टंटबाजी केली। स्टंटबाजी करणारा व्यक्ती पोलिसांच्या गणवेशात असल्यानं जोरदार चर्चांना उधाण आलंय। दरम्यान पोलिसांकडून स्टंटबाजी करणाऱ्याचा शोध सुरू आहे। जळगावच्या धरणगाव बस स्थानकावर पंढरपूरच्या प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय। धरणगावहून निघणारी बस एरंडोलहून भरून आल्यानं प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेतला। दरम्यान एसटी प्रशासनानं दुसऱ्या बसची व्यवस्था केल्यानं तणाव निवळला। बुलढाण्याच्या खामगाव शहरात सलग दुसऱ्या दिवशी नगरपालिकेनं अतिक्रमणावर धडक कारवाई केली आहे। कारवाईमुळे छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे आणि यामुळे छोट्या व्यावसायिकांनी नगरपालिकेच्या कारवाईला विरोध केला। HQWNC आणि त्यांच्या संलग्न युनिट्सकडून सुरू असलेल्या अन्यायकारक कामगार धोरणांचा निषेध करण्यासाठी इंडियन नेव्हल एम्प्लॉई युनियनच्या वतीनं लाक्षणिक उपोषण सुरू आहे आणि मुंबईच्या आझाद मैदानात हे उपोषण सुरू आहे। पुण्यामध्ये वानवडी परिसरात टोळक्यांनी घरांवर हल्ला केला। हल्ल्यामध्ये टोळक्यांनी अनेक घरांच्या दरवाजांची तोडफोड केली आहे। पोलिसांकडून टोळक्यांचा शोध घेतला जातो।
करमाळामध्ये पोलिसांनी 2 दुचाकी चोरट्यांना अटक केली आहे. चौकशीतून 12 दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आलेत. दरम्यान चोरट्यांकडून 7,20,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. HQWNC आणि त्यांच्या संलग्न युनिटकडून सुरू असलेल्या अन्यायकारक कामगार धोरणांचा निषेध करण्यासाठी इंडियन नेव्हल एम्प्लॉई युनियनच्या वतीनं लाक्षणिक उपोषण सुरू आहे. मुंबईच्या आझाद मैदानात हे उपोषण केलं जात आहे. मोठी बातमी, त्रिभाषा धोरणाबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे. तसंच हिंदी भाषेची सक्ती नाही, मात्र हिंदी भाषेचा 5वी पासून विचार व्हावा असंही अजित पवार यांनी म्हटलंय. त्रिभाषा धोरणाबाबत कॅबिनेटमध्ये काय चर्चा होते याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय. सक्ती त्याच्यामध्ये नाही, त्यामध्ये सगळे मराठी भाषेची ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये त्यांची मातृभाषा आहे ती तर पहिलीपासून आलीच पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही. आणि आम्ही म्हणालो की 5वी पासून या भाषेचा विचार त्या बाबतीमध्ये करावा, त्याच्यामध्ये चालतंय. आता बरीचशी मुलं इंग्लिश मिडियमला असतात, ती इंग्लिश मिडियमला त्यांचे पालकच घालतात, मुलांना इंग्लिश मिडियमला जायचंय, त्यावेळेस पण तिथं मराठी आपली मातृभाषा लिहिता वाचता बोलता आलीच पाहिजे ना. पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. भारतात बालकांच्या मृत्यूदरात घट झाली आहे. 5 वर्षांखालील बालकांच्या मृत्यूदरात घट झाल्याची माहिती संयुक्त राष्ट्र बाल मृत्यूदर अहवालातून समोर आली आहे. नवजात बालकांसाठी विशेष सुविधांचा विकास, लसीकरणातील सुधारणांनी मृत्यूदर कमी करण्यास मदत झाली आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी साकीब नाचनचा दिल्लीमध्ये मृत्यू झाला आहे. मुंबई सिरियल बॉम्ब ब्लास्टमध्ये साकीब नाचन हा मुख्य आरोपी होता. त्यानंतर आयसिस मॉड्यूलमध्ये डिसेंबर 2023 मध्ये एनआयएनं पुन्हा त्याला अटक केली होती. एअर इंडियाचं विमान मुंबईहून चेन्नईला जात असताना जळण्याचा वास आल्यानं विमानाला मुंबईमध्ये उतरवण्यात आलं. ही घटना काल रात्री घडली. मुंबईहून उड्डाण घेतलेल्या AI-639 या विमानाला जळण्याच्या वासामुळे परत मुंबईमध्ये उतरवण्यात आलं. अंतराळवीर शुभांशु शुक्लांना पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी पंतप्रधानांनी शुभांशु शुक्लासोबत मनमोकळा संवाद साधला. अंतराळातून भारत भव्य दिसतो अशी प्रतिक्रिया मोदींसोबत बोलताना शुभांशु शुक्ला यांनी दिली आहे. काटा लगा या गाण्यामुळे देशभरात प्रसिद्ध झालेली बॉलिवूड अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं निधन झालंय. 42 वर्षीय शेफालीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. अंकल उर्फ मन्नू पल्लू या जहाल माओवाद्याला गडचिरोली पोलिसांनी अटक केले. भूसुरुंग स्फोटाद्वारे 15 जवानांच्या मृत्यूचं कारण बनलेल्या मन्नू पल्लू या माओवाद्यावर 6 लाखांचं बक्षीस लावण्यात आलं होतं. अटक करण्यात आलेल्या माओवाद्यावर 2 खून आणि 3 चकमकीसह 5 गुन्हे दाखल आहेत. शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी विठ्ठल मंदिर प्रशासनाला पत्र लिहिलंय. 21 कार्यकर्त्यांना दर्शन देण्याची विनंती त्यांनी पत्रातून केली आहे. VIP दर्शन बंद असताना दर्शनासाठी आमदारांनी धडपड सुरू केली आहे. वारकरी संप्रदायातील शिस्तबद्ध दिंडी म्हणून ओळख असणाऱ्या संत गजानन महाराज यांच्या वारकऱ्यांच्या सामानासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. उळे कासेगाव ठिकाणी मुक्कामी असणाऱ्या पिवळ्या आणि काळ्या ताडपत्रीत सामान ठेवून त्याला एक विशिष्ट कोड दिला जातो. वॉटरप्रूफ मंडपाची देखील सोय करण्यात आली आहे. एकीकडे ठाणे पालिका क्षेत्रामध्ये अनधिकृत शाळांचा मुद्दा गाजत असताना दुसरीकडे अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापकांचा तुटवडा जाणवू लागलाय. ठाणे पालिका सेवेतील उपशिक्षकांना पदोन्नती देण्यात आल्यानं 38 मराठी शाळांना मुख्याध्यापक मिळालेले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा बटाटा मार्केटमध्ये फेकून दिले जाणारे खराब, कुजलेले आणि सडलेले कांदे पुन्हा किरकोळ बाजारात विक्रीस काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यातील काही पोती गुपचूपपणे गोळा करून स्थानिक फेरीवाले आणि किरकोळ विक्रेते त्याचा उपयुक्त भाग वेगळा करून पुन्हा विक्री करत असल्याचं स्पष्ट झालंय. आता एक मोठी बातमी, शिवसेना उबाठाचे नाशिक महानगर प्रमुख विलास शिंदे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. 8 नगरसेवक आणि 10 जिल्हा परिषद सदस्य आणि 50हून अधिक सरपंच आणि ठाकरे गटाच्या 40हून अधिक पदाधिकाऱ्यांसह ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. नाशिकहून 400हून अधिक 4 व्हीलर्स आणि हजारो कार्यकर्त्यांसह जोरदार शक्ती प्रदर्शन करत नाशिकहून जात शक्ती प्रदर्शन करणार आहेत. आणखीन एक मोठी बातमी, मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक बोलावलेली आहे.
आणि मुंबईतल्या आंदोलनाच्या महानियोजनावर या बैठकीत चर्चा होणार आहे। बैठकीसाठी गोदापट्ट्यातील 123 गावांसह राज्यभरातून मराठा बांधव सहभाग घेणार आहेत। तर बैठक दुपारी 12 वाजता सुरू होईल, मात्र सकाळी 8 वाजता सर्वांना बोलावण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय जरांगे पाटील यांनी महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। मराठा समाजाची ही राज्यव्यापी बैठक पार पडणार आहे। दुपारी 12 वाजता ही बैठक बोलावली आहे, मात्र सकाळी 8 वाजता सगळ्यांना हजर राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। मुंबईतल्या आंदोलनासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे।